श्रीकृष्ण जगतारका अर्जुन सखा नंता जनातारका श्री दत्तारकथितापहरका चित्रलीलाकारका श्रीमद्वारावती उद्धरा जडजीवा श्री चिद्धवा त्रातका श्री चापेया वपधरा भवहरा श्री पंचवेशा नमो श्री गोपाल कृष्ण महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. माय बाबा, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणतात की जीव देवता सापेक्ष, परमेश्वर निरपेक्ष. जीवाला कोणाकडून बी अपेक्षा असते. जीव तर नेहमी कसा आहे, तो मागतच राहतो, अपेक्षाच करतो. जीव तर सापेक्ष आहेच, परंतु देवता देखील एवढं ज्ञान आहे, ते जो सुख आहे, सामर्थ्य आहे, ऐश्वर्य प्रकाश आहे. जीवानं तरी अपेक्षा केल्या तर ठीक आहे, समजून घेता येईल आपल्याला. कारण जीवाजवळ ज्ञान नाही, सुख नाही, सामर्थ्य नाही, ऐश्वर्य नाही, प्रकाश नाही, कोणतीच प्रकारची समृद्धी जीवाजवळ नाही. त्यांना अपेक्षा केल्या तर चालते ना, समजून घेऊ आपण. पण देवतेजवळ सगळं आहे, समृद्धी, सुख आहे, ज्ञान आहे, सुख आहे, सामर्थ्य आहे, समृद्धी आहे, तरी बी देवता अपेक्षा करतातच. आणि त्या विशेषतः जीवाकडून अपेक्षा करतात. जीवानं त्याला भाजावं, पूजावं आणि त्याची भक्ती करावं, अशी त्या देवतेला अपेक्षा असते. पण परमेश्वराला मात्र फक्त एकच अपेक्षा, परमेश्वरानं माझं भक्त व्हावं, मनमनावं भाव. म्हणून श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये प्रत्येक वेळीच म्हणतात की अर्जुना, मनमनावं भाव मद्भक्तो मच्चिता मद्गतपाना मयेव मनाध्यस्व. कितीतरी श्लोक येतात त्याच्यावर की देव म्हणले की फक्त एकच. आणि श्रीकृष्ण महाराजांना गीतेमध्ये जीवाला मागितलं काय, फक्त एकच गोष्ट मागितली, मयेर पिता मनोर बुद्धी मामे वैशिष्य संशयम. मला मन आधी बुद्धी अर्पण कर, काही नको. आणि लय झालं तर तुझ्याजवळ असलं तर पत्र वाहे, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती तदम भक्तू पवत मस्नामी प्रयत्नात्मा. पत्र वाहे, फूल वाहे, पाणी वाहे, काहीच नाही झालं तर तुझं मन आणि बुद्धी वाहे. तर मग अर्जुन म्हणला, बाबा देवा, मग माझं काय फायदा आहे? ते म्हणले, अरे जर तू असं करशील ना तर तुझे शुभ फल एवं मोक्षसे कर्मबद्धेने संन्यास तात्मा विमुक्तो माम पैसे. तू जर मला मन बुद्धी देशील, माझ्यासाठी काम करशील, येत करोशी येत असणाशी हे जी होशी ददाशी आहेस, हे तपस्या शिकवते तत्कुरु समदर्पण. माझं उठता बसता जर माझं चिंतन करशील ना अर्जुना, तर तुला मी तुझ्या मोक्षाच्या आड येणारे जे कर्मबंधन आहेत, मोक्षाच्या आड येणारे जे वाईट कर्म येतं त्याचा विनाश करतो. माझ्या बाबा, श्रीकृष्ण महाराजांना प्रत्येक जीवाला मदत केली. आता सुदामजी होते, सुदामजी बळीराम आणि श्रीकृष्ण महाराज संदीपानी ऋषीकडं शिकायला होते. मग त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज म्हणले होते की अर्जुना, हे सुदामजी, तुम्ही केव्हा बी या माझ्याकडे, मी तुमचा सत्कारच करीन. मी जरी राजा झालो तरी मी करीन आणि नाही झालं तरी सत्कार करीन. पण मग मग त्या सुदामजीलाच वाटत होतं की बाबा श्रीकृष्ण महाराज एवढे मोठे झालेत, द्वारकाधीश झालेत, आपण जावं का नाही, आपल्याला ते बोलतील का नाही, आणि आपण तर अशी सप्तगरीब आहेत, म्हणजे अष्टगरीबी आपली, तर मग आपण कसं करावं. आणि मग पण बायकोच्या पत्नीच्या आग्रहावरून ते गेले, तर त्याचा श्रीकृष्ण महाराजानं धावत येऊन सत्कार केला आणि स्वतःच्या सिंहासनावर बसवलं द्यायला, आणि स्वतःच्या हातानं पाय धुतले द्यायचे. म्हणजे काहीही अपेक्षा, काय अपेक्षा होती सुदामजीकडून? तेच तुम्ही बघा, जीवाचं लक्ष आहे. तो द्रुपद राजे होते आणि द्रोणाचार्य होते, ते एका ठिकाणी शिकायला होते. तर शिकाय होते त्यावेळेस द्रुपद राजे म्हणायचे की मी ज्यावेळेस राजा होईल त्यावेळेस तू ये, तुला मी काय जे नाही म्हणीन ते देईन. पण तसं नाही झालं माझ्या बाबा. ज्यावेळेस द्रुपद राजाकडे द्रोणाचार्य गेले त्याने त्याला अपमानितच केलं. आणि ज्यावेळेस सुदामजी मात्र
ज्यावेळेस गेले श्रीकृष्ण महाराजाकडं त्यांचं मन भरवून गेलं. अहो स्वतः एवढ्या म्हणजे अनंत ब्रह्मांडाचा नायक आणि एका साध्या ब्राह्मणाचे पाय धुतोय. आणि हो ना, आणि मग किती हर्ष झाला असेल त्या माणसाला, सुदामजीला. तरी अनपेक्ष ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे केल्या? अनपेक्ष. जीव देवता सापेक्ष आणि परमेश्वर निरपेक्ष आहे. आणि मग असं, आणि ज्यावेळेस पांडवाला त्याने 1000 बाऱ्या वाचवलं, मरणातून वाचवलं, अर्जुनाला वाचवलं, काय गरज होती का वाचवण्याची? काय अपेक्षा होती का त्याच्याकडून? काहीच नाही. त्याला रणामध्ये युद्ध म्हणजे जिंकून दिलं. काय अपेक्षा होती का? अजिबात काही नाही. परंतु त्यानं मात्र त्या पांडवाचं इतकी पडती घडी होती, म्हणजे 7च अक्षयणी सैन्य असताना आणि कौरवाचा 11 अक्षयणी सैन्य असताना त्या पांडवाला म्हणजे जीत मिळवून दिली. आणि जीत मिळवून दिल्यानंतर सहजपणाने ते याच्यातून म्हणजे द्वारकेला निघून गेली. सहजपणाने. काय अपेक्षा केली? अहो कंसाचं राज्य त्याने कंस मारला, कंसाचं राज्य घेतलं, बिलकुल अपेक्षा नाही केली त्याची. उग्रसेनाला राज्य देऊन टाकलं, जरासंधाला मारलं, जरासंधाच्या घरी जाऊन मारलं त्याला. आणि मग जरासंधाला मारल्यानंतर जरासंधाचं मगधचं राज्य श्रीकृष्ण महाराजाला घेता आलं असतं, द्वारकेला जोडता आले असतं. पण तसं नाही केलं त्यानं. कारण जीव देवता सापेक्ष असतात. जीव सापेक्ष आहे, देवता पण सापेक्ष आहेत. परमेश्वर मात्र निरपेक्ष आहे. परमेश्वर ते श्रीकृष्ण महाराज डावे आहेत म्हणतात, अर्जुना तू जर मला मच्चिता मदगत प्राणा माझ्यात मन लावशील, माझ्यात प्राण एकवटशील, मच्चिता मदगत प्राणा बोधयंत परस्परम ददामी बुद्धियोगम तम येन मामुपायन. तिथे माझ्यापर्यंत येण्याची तुला बुद्धी देईन अर्जुना. म्हणजे विनामूल्य फक्त माझ्यात मन लाव. मयेव मन अध्यस्व मयी बुद्धिम निवेशिषेशी मयाव आत ऊर्ध्वम न संशय असं म्हणले. ते म्हणले मच्चिता मदगतपाना बोधयंत परस्परम कथयंत क्षमा नित्यम तुष्यंतीचे रमंती तेषाम सततिक्ताराम भजताम प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धिवंतम येन मामुपायन. तिथे अहो माझ्यापर्यंत येण्याची बुद्धी देतो अर्जुना तुला. तू मच्चित होय, माझ्यामध्ये प्राण माझ्यामध्ये चित लाव, माझ्यामध्ये प्राण एकवटून माझी भक्ती कर, माझ्यापर्यंत येण्याची बुद्धी मी तुला देतो. आणि एवढंच म्हणून थांबलेले आहे श्रीकृष्ण महाराज. ते म्हणले अर्जुना त्या माणसाची जो माझ्यात मन लावतो, माझं चिंतन सतत करतो, माझ्या कथावार्ता करतो, तर त्या माणसाला मी तेशा मेवानुकंपार्थ मला त्याची अनुकंपा उत्पन्न होते. आणि तेशा मेवानुकंपार्थ मम ज्ञान जमतम नाशयाम्यात्म भासतो ज्ञानदीपेन भासवत. मी त्याच्या हृदयात ज्ञानाची ज्योत पेटतो. हां माय बाबा, हे काय कमी आहे का श्रीकृष्ण महाराजांना? फक्त कशासाठी? फक्त मला काय फक्त मन बुद्धी अर्पण कर, पैसे नको, तुझं काहीच नको अर्जुना. मला तू फक्त काय कर, मला मन आणि बुद्धी अर्पण कर. माय बाबा, भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज लोणारला गेल्यानंतर यादव राजे आले तिथं. आणि यादव राजानं सोन्याची वाखारी श्री चक्रधर स्वामी महाराजाला दिली. पण चक्रधर स्वामी महाराजानं एकदा त्या वाखारीकडे पाहिलं, एकदा त्या राजाकडे पाहिलं आणि एकदा त्या मातीकडे पाहिलं. आणि राजा त्याला सांगितलं, राजा तू माती आणि हे पैसे मला समान आहेत. माय बाबा, असे परमेश्वर निरपेक्ष असतात. निरपेक्ष जीव देवता सापेक्ष असतात. मला सांगा, आपल्या स्वामीनं त्या ललिताईसाचा काळस्फोटाचं दुःख निवारण केलं. काय गरज, म्हणजे काय अपेक्षा होती त्याला? अजिबात नाही. म्हणजे साधायसाला गंगेतून तारलं, काय अपेक्षा होती का? काहीच अपेक्षा नाही. माय बाबा, माळ्याला सर्पदंश माळी या रक्षिले, काय अपेक्षा होती? काहीच नाही. माय बाबा, असे परमेश्वर हे निरपेक्ष असतात. मात्र जीव आणि देवता मात्र सापेक्ष आहेत. त्याला पाहिजे काहीतरी आपल्याकडून, प्रत्येकाकडून, आणि फुकट काम करत नाहीत त्या. आणि पण मात्र परमेश्वर मात्र विनामूल्य काम करणारा तो अनार्जित दाता आहे. आणि तो दयाळू, मायाळू, कृपाळू, कनवाळू आहे. असा एकच माणूस आहे,
तो म्हणजे परमेश्वर मायबाबा. आणि त्या परमेश्वराला शरण जा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.